मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या लॉंग मार्चचा आज दुसरा दिवस आहे। आंदोलक अकोल्याहून संगमनेरच्या दिशेने कूच करणार आहेत। आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने शिष्टमंडळाला मुंबईत बैठकीचे निमंत्रणही दिले आहे। 5 मंत्र्यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची चर्चा होणार आहे। मात्र ठोस निर्णय होईपर्यंत एकीकडे चर्चा आणि दुसरीकडे मोर्चा अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी। पाहूया। आदिवासी शेतकरी, विविध क्षेत्रातील कर्मचारी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांना घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कामगार संघटनांच्या वतीने सुरू करण्यात आलेला लॉंग मार्चचा आज खरं तर दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी हा लॉंग मार्च जो आहे तो अकोले तहसील कार्यालयापासून संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयाकडे या ठिकाणी मार्गक्रमण करणार आहे। आता ही सकाळची सगळी आपण दृश्य बघू शकतो की आंदोलकांनी आता पुढील पायी प्रवासासाठी तयारी आपली सगळी केलेली आहे आणि सर्वजण आता या ठिकाणाहून नाश्ता करून संगमनेरच्या दिशेने रवाना होणार आहेत। खरं तर आज आयोजकांच्या शिष्टमंडळांना या ठिकाणी सरकारकडून बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे साधारण 4-5 वाजेच्या दरम्यान मुंबईमध्ये ही बैठक संपन्न होणार आहे आणि विविध मागण्यांना घेऊन आता हे आंदोलक जे आहे ते काही वेळातच संगमनेरच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत। अकोले ते संगमनेर असा हा सगळा दुसरा टप्पा जो आहे तो 25 किलोमीटरचा टप्पा असणार आहे आणि संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर आज सायंकाळचा त्यांचा मुक्काम आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, अकोले, अहिल्यानगर।